गेला जवळजवळ तास दीड तास या ठिकाणी पालक बोलत होते, अनेक पालक ते ऐकत होते, काही पालक सूचना मांडत होते. कारण मी कधीच तक्रार हा विषय जो आहे, शब्द हा निगेटिव्ह असल्यामुळे मी कधीच त्याला तक्रार म्हणत, ती सूचना आणि एक चांगली आणि विधायक सूचना असं म्हणत असतो. ती नियोजन करणाऱ्या, प्रत्यक्ष कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीला पुढील दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरत असते. काही लॅकोनास म्हणजे त्रुटी असतील तर त्या भरून काढायला मदत होत असते. आणि परफेक्ट होणं किंवा परफेक्शनिस्ट ज्याला आपण म्हणतो, या मूल्यावर विश्वास ठेवून काम करण्याची या महाविद्यालयाची आणि वैयक्तिक तिचा प्रमुख म्हणून माझी भूमिका असल्यामुळं इथला प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक विद्यार्थी हा परफेक्शनिस्ट असावा, म्हणजेच तो सर्वांग परिपूर्ण असावा, त्याच्यामध्ये कुठल्याच न्यूनता राहू या राहू नये यासाठीच पालक मेळाव्याच्या माध्यमातून आपण सूचना घेत असतो. आणि मग त्या न्यूनता भरून काढण्यासाठी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. कारण ही पुढील सगळ्या संपूर्ण शैक्षणिक वर्षाची दिशा आहे. आणि त्या निमित्ताने शैक्षणिक वर्ष 2026-27 मधल्या या पालक मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेला आहात. मी महाविद्यालयाच्या वतीनं प्रथमतः पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करतो. या निमित्तानं जी काही पालक शिक्षक समिती आपण स्थापन केली आहे या शैक्षणिक वर्षासाठी, तिच्या कार्यकारिणीवर जे सदस्य म्हणून आता स्वतःहून उत्स्फूर्तपणानं पुढे आलेले आहेत, त्या सर्व माता पालक आणि पिता पालक या सदस्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. ज्यामध्ये सतीशजी आजबे, करमाळा, फारुखजी बेग, स्नेहप्रेम, सतीशजी भंडारी कोंबळे, भरतजी शेलार, राक्षसवाडी, बाळासाहेबजी गाढवे, चखालवाडी, सुरेशजी नेटके, टाकळसे, राहुल सेठ नवले कर्जत, शीतलताई काळे कर्जत, स्वातीताई पाविस्कर भांडेवाडी, उज्ज्वलाताई शेळकेधस कर्जत, सुनीलजी क्षीरसागर बेनवडी का कोळवडी. आणि ज्यांनी मनोगत व्यक्त केली, काही सूचना मांडल्या विधायक, असे उमेशजी चावरे असतील, आपली तन्वी आहे, केली कधी ओके तन्वी आहे, त्यानंतर या ठिकाणी हरिभक्तपरायण राजू महाराज आहेत, अभंग, संभाजी डवले आहेत, सतीशजी सुले आहेत, आणि मग या मान्यवरांपैकी ज्यांनी मनोगत व्यक्त केली ते सर. या सर्व आत्ताच्या मेळाव्याच्या निमित्तानं आलेल्या सूचना आणि झालेली मनोगत याच्या आधारानं मी काही गोष्टी सांगणार आहे. तत्पूर्वी मला एक 2-3 प्रश्न आहे. कारण आत्ताचा हा आपला मेळावा किंवा सहविचार सभा म्हणूया तिला आपण, सहविचार सभा, मेळाव्यापेक्षा सहविचार सभा हा शब्द जरा जास्त प्रभावी आहे. याच्यात एकमेकांच्या विचारांचं आपण आदान प्रदान करतो आहोत. आणि मेळावा हा कसा असतो, फक्त गर्दीचा असतो, म्हणून सहविचार सभा. यामध्ये मला कटाक्षानं ही गोष्ट अशी जाणवली, जे कुणाची नात आहे, कुणाची मुलगी आहे, कुणाचा मुलगा आहे, कुणाची मुलगी आहे, किंवा कुणाचा नातू आहे, कुणाची भाची आहे, कुणाची पुतणी आहे, किंवा पुतण्या भाचा आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पालण्याचे आपण सगळे पालक आहोत. पण याच्यामध्ये मला एक नव्हे तर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या 107 वर्षांच्या या प्रपंच जो उभा केलेला आहे, 1909 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या प्रेरणेतून, भूमिकेतून केली की इथला जो कष्टकरी आहे, इथला जो शेतकरी आहे, इथला जो श्रमजीवी आहे, इथला जो बहुजन समाज आहे आणि जो वर्षोनवर्ष नव्हे तर हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित आहे, त्याच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाही.
शिक्षण देणारी केंद्र पोहोचत नाही. आणि मग अशा वर्गापर्यंत आपण गेलं पाहिजे या भावनेतून 1919 साली त्यांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि अनवाणी पायानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याने अक्षरशः हा महाराष्ट्र पिंजून काढला की अशा शाखा त्यांनी उभ्या केल्या की जिथं एसटीच काय तर माणूसही नीट पायी पोहोचू शकत नाही अशी काही गावं आहेत. आणि अशा काही गावांना मी स्वतः जाऊन आलेलो आहे. म्हणजे कोकण पट्ट्यातल्या भुईबावडा नावाचं एक गाव आहे घाटाच्या खाली की जिथं त्या काळामध्ये रस्ता हा प्रकारच नव्हता. म्हणजे जे काही डोंगर दऱ्या आहेत त्याच्यातूनच तिथले लोक काय असेल ते पायवाटेनं वाटचाल करायचे. अशा ठिकाणी कर्मवीर गेले कसे हा प्रश्न आहे. आणि तिथं शाळा उभी केली कशी हा प्रश्न आहे. आणि तिथं गेलेले शिक्षक, कारण शिक्षक मिळणंही हा मोठा प्रश्न असताना घाटावरून म्हणजेच तिकडं घाट आणि कोकण असं म्हणतात घाटावरून इथून शिक्षक पाठवणं आणि गेलेला शिक्षक एकदा गेला तर तो जिवंत परत येईल की नाही हा प्रश्न. किंवा कारण हिंसक श्वापदापासून विषारी सरपणापर्यंत सगळी आणि पुन्हा प्रचंड पाऊस आणि एसट्या वगैरे कुठल्या सुविधा नाही, वैद्यकीय सुविधा नाही. आणि अशा ठिकाणी एकदा पावसाळ्यापूर्वी तो गेला की पावसाळ्यानंतर तो जिवंत येईल की नाही याची शाश्वती नसायची असं गाव. आणि मग इथून शिक्षक त्यांनी तयार करून पाठवले आणि ती शाळा उभी राहिली. मी स्वतः त्या गावात जाऊन आलेलो आहे म्हणून सांगतो. आज काही आश्रमशाळा अशा आहेत की जिथं अजूनही होडीनं गेल्याशिवाय पर्याय नाही अशा आश्रमशाळा आहेत. होडीनं गेल्याशिवाय नाहीच, नाही तर संपर्कच नाही अशा काही आश्रमशाळा आहेत. आणि मग कर्जत सारखी त्या काळातली म्हणजे 1949 साली त्या काळातली जर एकूण परिस्थिती डोळ्यासमोर आपण आणली तर काय असेल या कर्जत परिसरामध्ये, जामखेड परिसरामध्ये, श्रीगोंदा परिसरामध्ये, करमाळा काय असेल. तुम्हीच जरा तुमच्या जुन्या पिढीकडून माहिती घेतली तर कळेल की 60, 70, 80 वर्षापूर्वी शिक्षणाची काय परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये मग 1949 साली 4 जिल्ह्यातून पहिली शाखा म्हणजे इकडं धुळे असेल, नाशिक असेल, आपला अहिल्यानगर असेल किंवा बीड जिल्हा असेल, या 4 जिल्ह्यांचा मिळून जो एक विभाग होतो त्याला उत्तर विभाग असं म्हणतात संस्थेचा. पहिली शाळा जर कोणती उभी केली तर 1949 साली उभं राहिलेलं पहिलं संकुल महात्मा. आणि ज्या काळात शिक्षण घेतणं फार दुराभास्त आणि त्यांना शिकवणारे शिक्षक मिळत नाही म्हणून मग सिनियर कॉलेज असावं आणि सिनियर कॉलेजमधून मग BEd करणारी मुलं तयार होती म्हणून सिनियर कॉलेज असावं याच्यासाठी आट्टा आसाम या अवलियानं आणि एका पागोटावाला आपला याच ठिकाणचा भूमिपुत्र म्हणजे दलित मित्र दादा पाटील यांच्या हट्टानं त्यावेळेस यशवंतराव चव्हाण ध्वजवंदन करत असतानाच्या काळात जागेवर सावधान उभं राहायचं असतं हा देशाचा नियम असताना तो नियम तोडून हट्टानं पुढे जाऊन उभं राहतात आणि मला इथं सिनियर कॉलेज नाही दिलं तर मी हलणार नाही असं म्हणतात आणि त्यांना नाईलाजानं मुख्यमंत्र्याला सिनियर कॉलेज द्यावं लागतं. अशा या पागोट्यावेळेला माणसानं उभं केलेलं हे महाविद्यालय. आणि मग सर्व दूर अगदी भूम, परांडा, उस्मानाबाद, करमाळा, इकडं कडा, आष्टी, जामखेड तर इकडं अगदी श्रीगोंद्याच्या पलीकडेपर्यंत इथपासूनची मुलं इथं शिकायला तेव्हापासून यायला लागली आणि हे एक शैक्षणिक केंद्र होतं. आज आपण पाहिलं तर खेडोपाडी खूप शाळा निघायला लागलेल्या आहेत आणि खाजगी शाळा निघायला लागलेल्या आहेत, मीडियम स्कूल्स निघायला लागलेल्या आहेत, अकॅडमीज तयार खूप झालेलं आहे, रेलचेल आहे. तरी सुद्धा रयतेची संकुलं किंवा हे संकुल स्वतःचा एक दबदबा, स्वतःचं एक कार्य हे तसूपरही कमी न होऊ देता ते आणखी पुढं न्यायचं काम करत आहे. आणि ते नेत असताना या मंदिराचे 5 स्तंभ असतात, त्यातला जो मधला स्तंभ म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे या मंदिरामधला जर वेगवेगळे खांब आहेत त्या खांबामधला पहिला भाग जो असेल संपूर्ण याचा या स्ट्रक्चरचा तर ती रयत शिक्षण संस्था आणि तिनं उभं केलेलं हे आपलं महाविद्यालय नंबर 1. नंबर 2, यामध्ये शिकवण्यासाठी
शिक्षकांची आवश्यकता आहे म्हणून दुसरा खांब जो आहे तो उभा राहिलेला आहे, तो रयत सेवक म्हणून हा दुसरा खांब. पण त्यातला आत्मा कोण आहे तर तो विद्यार्थी आहे. तो नसेल तर मग शिक्षक काय शिकवणार आणि कोणाला शिकवणार? आणि त्याला या पृथ्वी तलावर आणणारा त्याचा पालक म्हणजे त्याचे आई वडील जे असतात ते, किंवा पालकत्व ज्यांच्याकडे आहे. आणि मग ही सगळी यंत्रणा ज्या नियमातून चालते, ज्या कायद्यानं चालते, ज्या माध्यमातून चालते, ते शिक्षण खातं. अशा पद्धतीचे 5 पिलर्स जे मानले जातात त्यातले तुम्ही फार महत्वाचे आहे. आणि ज्या विश्वासानं तुम्ही आतापर्यंत आपल्या मुलांना त्या त्या शाळेत असेल किंवा या महाविद्यालयामध्ये शिकविण्यासाठी पाठवलेलं आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ नये, उलट त्याच्यापेक्षा अधिकचं आपल्याला काय देता येईल या भावनेतून आपले सर्व शिक्षक सातत्यानं अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आणि रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणांच्या अंतर्गत हे सगळं चाललेलं असतं. तर अशा आपण सर्वांनी आज काही विधायक सूचना मांडल्या म्हणून त्या फार मौलिक आणि महत्वाच्या आहेत. माझं एका माझी आवडती कविता मी नेहमी सांगत असतो, मुलांच्या समोर उद्धृत करत असतो, कुठल्याही कार्यक्रमात सांगत असतो, बाबूल बोलकरांची. आणि त्या कवितेतल्या ओळी ज्या आहेत त्या शिक्षणाच्या ह्या प्रक्रियेला अत्यंत चपखल बसणार आहे. आम्ही 5 सप्टेंबरला शिक्षक दिन घेतो आणि मग तो शिक्षकाविषयी आदर व्यक्त करतो वगैरे. पण शिक्षकाची भूमिका आणि कर्तव्य काय असतात, शिक्षक कसा असावा याच्या संदर्भातल्या काही आचारसंहिता आणि मूल्य असतात, संस्कार असतात. तो एक नवजग निर्माण करणारा निर्माता असतो. जसं एखाद्या बाळाला जन्म देणारी आई ही नवनिर्माती असते, नवपीक जन्माला घालणारी पृथ्वी ही नवनिर्माती असते, सृजनाचं प्रतीक असते, एक नवनिर्मिती असते. तसा शिक्षक हा एक नवनिर्माण करत असतो. तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतो, उकार देत असतो, म्हणून तो निर्माता असतो. पण घडणारा जो कोणी मुलगा आहे, विद्यार्थी आहे, तो घडणारा विद्यार्थी देखील त्याचं फार महत्वाचं एक केंद्र आहे. आणि मग त्या कवितेच्या ओळी ह्या सगळ्या व्यवस्थेला स्पर्श करणार आहे. कारण ही मुलं म्हणजे सुंदरतेचे उद्याच्या काळातले सोहळे आहे. उद्याच्या काळात आमच्या सरांनी आता उल्लेख केला की कुटुंबाची संपत्ती आहे. ती केवळ तुमच्या कुटुंबाची संपत्ती आहे तर हे खरंच आहे, पण त्या कुटुंबाची ती संपत्ती फक्त नाही, ती या महाविद्यालयाची देखील संपत्ती आहे, ऍसेट आहे. म्हणजे मला इथं आता 3 पिढ्यांचा विलाप दिसला. इथं एकेकाळी विद्यार्थी असलेला तुमच्यात बऱ्यापैकी एक वर्ग आहे. किती आहेत असे ज्यांनी या महाविद्यालयातून यापूर्वी शिक्षण घेतले? किती असे आहेत की ज्यांच्या आई वडिलांनी, काका, कोणीतरी चुलत्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेतले? असं कोणतरी असेलच. गुड, व्हेरी गुड. म्हणजे पहा 3 पिढ्यातलं कसं हे नातं आलेलं आहे. आणि मग 3 पिढ्या इथं एकत्र आहेत. हा फक्त पालकांचा सहविचार सभाही नाही, तर इथं 3 पिढ्या एकत्र आलेल्या आहेत असं मी मानतो. आणि आता तुमचे जे पाल्य इथं शिकतात, आता तुमच्यापैकी किती पालकांच्या मुली वसतिगृहात शिक्षण घेतात? वसतिगृह. गुड. आणि शेवट एकच प्रश्न आहे माझा, तुमच्यापैकी सगळ्यांकडे मोबाईल आहे, राईट? मोबाईल सगळ्यांकडे आहेत ना? नाही असं कोणी आहे का मोबाईल नाही? जसं आम्ही विद्यार्थ्यांना थोडी मोबाईल बंदी केलेली 11वी 12वीला, कटाक्षानं बंदी आहे. तुमच्यापैकी सगळ्यांकडे असणार आहे. ओके. कम्युनिकेशन गॅप राहता कामा नये म्हणून सांगतो. आमच्या जावरे साहेबांनी कोणी एक सूचना मांडली की मागच्या वर्षी सगळ्या टेस्ट वगैरेचं येत होतं, पण या वर्षी का नाही? म्हणून मी सहज सरांना म्हटलं असं का? कारण आपण आता कॉलेज सुरू करून 1.5-2 महिने झाले.
CETच्या 1 किंवा 2 आणि आपल्या रेग्युलर एक टेस्ट, डायग्नॉस्टिक्स टेस्ट आणि रेग्युलर टेस्ट झालेले आहेत आणि आपण त्याच्या आधारानं 3 पार्ट केलेले आहेत. त्याच्यातून आपण प्रॉमिनंट स्टुडंट्स असा एक पार्ट केला की ज्यांची आकलन क्षमता चांगली आहे, मार्क किती पडले हे महत्वाचं, आकलन क्षमता चांगली आहे, ज्यांना सांगितल्यावर पटकन कळतं. प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स की जे हुशार आहेत पण त्यांना प्रोग्रेस करण्याची संधी आहे, थोडंसं पुशअप केलं की ते प्रोग्रेस करू शकतात. आणि तिसरा पार्ट आपण केलेला आहे त्याच्यात तो जनरल स्टुडंट्स की ज्यांना जास्त कष्ट घेण्याची गरज आहे, यांना जास्तीचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे, जास्त प्रेरणा देण्याची गरज आहे, जास्त अभ्यास करायला लावण्याची गरज आहे, वेगळं चांगलं गायडन्स करण्याची गरज आहे. असे 3 पार्ट विद्यार्थ्यांचे केले. माझ्या मते त्याच्या याद्या सुद्धा आमच्या शिक्षकांनी तयार केल्या झालेल्या टेस्टच्या आधारावर. परंतु पालकांपर्यंत हे अजून काय गेलं नाही हा माझाही आत्ता कळलेला प्रश्न मला समजल्याबरोबरच मी त्यांना म्हटलं की असं होता कामा नाही आणि त्यांनी त्याची आता दखल घेऊन त्याची कार्यवाही याच्यानंतर होईल. म्हणजे या वर्षी आपण हा एक आणखी चांगला नवीन प्रयोग सुरू केला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी. आणि मग आपापल्या पाल्यांना ज्या ज्या कॅटेगरीत आम्ही समाविष्ट केलेला आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्यासाठीचे शैक्षणिक उपक्रम असतात. प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्ससाठी त्या ताकदीचे कार्यक्रम द्यायचे शैक्षणिक, प्रॉमिनंटसाठी त्या पद्धतीचं द्यायचं आणि प्रॉमिनंट स्टुडंट्सला थोडी काठिण्य पातळी वाढवायची, प्रश्नांची काठिण्य पातळी, कारण त्यांना कळतं लवकर मग त्यांना थोडं कठीण द्यायचं. प्रोग्रेसिव्हला थोडंसं जरा हलकं आणि थोडंसं जड द्यायचं. परंतु जे जनरल स्टुडंट्स आहेत त्यांना त्यांच्या लेवलनं पुढे नेण्यासाठी त्यांच्या लेवलचे प्रश्न आणि त्यांच्या पद्धतीचे उपक्रम द्यायचे. त्या उपक्रमांची आम्ही कॅटेगरीज केली आणि मग सोशल मीडिया सगळ्यांकडे आहे. मला असं वाटतं की माझं एक आव्हान आहे आपल्या सर्वांना, आपण सर्वांनी महाविद्यालयाचा फेसबुक पेज आहे, मोबाईल जर सगळ्यांकडे असेल आणि व्हॉट्सअप जर असेल आणि फेसबुक असणारच आहे तर महाविद्यालयाचं फेसबुक पेज आहे दादा पाटील महाविद्यालय नावानं. यावर प्रत्येक गोष्ट टाकलेली असते, प्रत्येक गोष्ट. आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर तर ते येईलच. मी तर या ठिकाणी मागच्या वर्षी अशी सूचना केलेली होती की तुम्ही जे स्टुडंट्स ग्रुप केलेले आहेत त्या स्टुडंट्स ग्रुपमध्ये पालकांचाही समावेश करायचा. आपण कॉलेजला येणाऱ्या मुलांना दिलेले नाहीत, पालकांचे ग्रुप हेच स्टुडंट्सचे ग्रुप आहेत, हे बरोबर आहे. आणि त्याच्यावर प्रत्येक गोष्ट तुमची गेली पाहिजे. अगदी कुणीतरी आता उल्लेख केला गैरहजर असेल तरी पटकन आम्हाला त्या दिवशी त्या ग्रुपवर पडतं. हे सगळ्याच वर्ग शिक्षकांकडे जातं का हेही पाहिलं पाहिजे उपप्राचार्य आणि विभाग प्रमुख. बरं, आठवड्यातून 1 दिवस आपण जो ठेवलेला आहे आढाव्यासाठी, आढावा घेतला पाहिजे, त्यांची मीटिंग्स घेतल्या पाहिजे आणि सगळ्यांनी त्या आठवड्यातल्या ठरलेल्या टार्गेटप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या का याच्या संदर्भात कटाक्षानं लक्ष ठेवून मला रिपोर्ट केला पाहिजे, म्हणजे मला पुढे जाता येईल. हे मला आज या सर्व पालकांच्या समोर आपल्या सर्वांना आदेशित करावं लागेल. पण सर्वांनी फेसबुक पेज जॉईन करावं असं मी आव्हान या निमित्तानं करतो. सर्व पालक हो. खरं तर मी ज्या कवितेचा उल्लेख करणार होतो ती राहून गेली. बाबा बोरकरांनी त्यांच्या कवितेत निसर्गाच्या अनुषंगाने बोललेलं असलं तर ती विद्यार्थी आणि शिक्षकांना लागू होणार. आणि ही एक नवी निर्मिती आहे. तुम्ही ज्या पाल्यांना इथं पाठवलंय ते साधारणपणानं एक 16 ते 18 या वयोगटातली आहे की जे पौगंडा अवस्थेतले वय असलेली ही मुलं असतात. आणि आत्ता जे 11वी 12वीला आहेत हे मला असं वाटतं की साधारणपणानं कोरोना आला 2020 ते 22च्या काळात, त्या काळात 5वी ते 6वीला किंवा 6वी ते 7वीला असणार आहेत. तुमची ही मुलं सगळी की ज्यावेळी कोरोनानं सगळं बंद करून टाकलं, सगळं थांबवलेलं होतं, वर्ग बंद होते, ओस पडलेले होते, शिकवणं बंद होतं, ओस पडलेलं होतं, ऑनलाईन चालायचं, परीक्षा झाल्याच नाही, मुलं फुकट पास झाली पुढच्या वर्गात, त्याच्या पुढच्या वर्गात.
प्रचंड मोठं नुकसान झालं त्या काळात शिक्षण क्षेत्राचं. मग त्या वर्गात असलेल्या मुलांचं झालेलं नुकसान, त्या वयातल्या मुलांचं झालेलं नुकसान, त्याच्यातून ऑनलाईन प्रक्रिया आल्यामुळे हातात आलेला मोबाईल, त्या मोबाईलवरून मग मुलं आहे त्या गोष्टीपेक्षा वेगळ्या गोष्टींमध्ये अडकणं, हे पण घडलेलं आहे. आणि त्याचं मोठं नुकसान त्या काळात झालं. त्याचं मानसिक नुकसान झालं, बौद्धिक नुकसान झालं. आणि मग त्या मोबाईल नावाच्या गोष्टीची सवय मुलांना त्यावेळेस पासून, जरी आज त्यांच्या हातात आपण मोबाईल बंद केलेला असता 11वी 12वी, तरी घरी गेल्यावर का होईना, मित्राकडे का होईना, ते मोबाईल घेतात आणि त्या रील्स पासून तर आणखी वेब सिरीज पर्यंत अनेक गोष्टी त्या पाहतात आहेत. एक नुकसान झालेलं आहे मोठं. त्याच्यावर आपण आल्यापासून फोकस करतो आहोत सातत्याने. म्हणून आपल्या त्या तन्वीनं फार सुंदर चाललेल्या एका उपक्रमाविषयी बोलू की नको मोबाईल, नको स्मार्टफोन, असं ते म्हटलं. जो उपक्रम आपण चालवला ज्या भेदाखाली, आणि मग पुस्तकांशी मैत्री करू, घडवू नवनवे आयडिया, असं तिने म्हटलं. त्याचा एक उपक्रम आपण चालवतो आहोत की मुलांनी मोबाईल वापरावा का, तर वापरावा, पण कशासाठी वापरावा याची काही मूल्यधारणा असते, पण ते होत नाही त्यावेळी. आणि आता ती मुलं 11वी 12वीला जी आलेली आहेत ही पौगंड अवस्थेतलं वय असते. फ्राईड नावाचा मानसशास्त्रज्ञ सांगतो की या वयात त्या मुलांना एक विशिष्ट वळणानं पुढे नेणं ही फार मोठी तारेवरची कसरत असते, ज्याला आता झेनची असं म्हटलं गेलं. यांना योग्य दिशेनं नेलं तर त्यांना योग्य अशा पद्धतीनं ती मुलं घडतात. आणि या काळात, या वयात थोडी जरी दिशा चुकली, थोडं कळलं ते थोडंसं काही बिघडलं तर पूर्णपणानं पुढच्या वाटचालीवर त्याचा परिणाम होतो. एकदा रुळावरून गाडी खाली उतरली, पुन्हा ती रुळावर आणताना त्रास होतो. हे 2 वर्ष अत्यंत आणीबाणीचे असतात, अत्यंत महत्त्वाचे असतात. कोणीतरी त्याला टर्निंग पॉईंट किंवा नवबळण देणारे असतात, हे सत्यच नाही. पण त्याच वेळी हे वय द्वाड असतं. याच वयात जरा त्या मनाला थोड्या गोष्टी आवरण्याचं शिकवावं लागतं, वळण द्यायचं शिकवावं लागतं. आणि मग अशा या वयातली तुमची मुलं आहेत, सुंदर असे त्यांचे हात आहेत, पण त्या हातातून उद्याच्या काळातली नवी निर्मिती करायची आहे, नवनिर्माण करायचं. आणि त्याच्यासाठी त्या हातांना नव्या निर्मितीचे डोहाळे लागणं आवश्यक आहे. कारण निर्मिती म्हटलं की डोहाळे, ती नवी निर्मिती करण्याचे डोहाळे. आणि ते लागण्यासाठी मग जी काही प्रणाली लागते ती उपलब्ध करून देणं, केवळ वर्गातलं शिकवणं नव्हे तर त्याच्या पलीकडचं देणं. आणि मग सुंदर ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने नंदलेले सुंदराचे सोहळे, उद्याच्या भारतामध्ये, उद्याच्या कुटुंबांमध्ये जर सुंदराचे सोहळे निर्माण करायचे असतील, आनंदाचे सोहळे निर्माण करायचे असतील, तर या नव्या पिढीच्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागले पाहिजे. आणि ते डोहाळे लागावेत याच्यासाठीचा निर्माता कोण आहे, तो शिक्षक आहे. शिल्पकार कोण आहे, तर तो शिक्षक आहे. म्हणून शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं आपलं महाविद्यालय ज्या ज्या गोष्टी पुढे नेण्याचं काम करत आहे, त्या संदर्भात काही तुमच्या सूचना आल्या. त्या सूचनांवर काही प्रमाणात काम चालू पण आहे, काही प्रमाणात काम झालेलं आहे, काही प्रमाणात आता काम करणं आवश्यक आहे. आणखी बऱ्याच मनात, पालकांच्या मनात अनेक प्रश्न असणार आहेत. मला एक आणखी गोष्ट सांगायला आवडेल की हे महाविद्यालय काळाची पावलं ओळखून पुढच्या 15 वर्षानंतर काय घडणार आहे ते आज त्याची कार्यवाही करायला सुरुवात करा. म्हणजे आत्ता तुम्ही सभा संपल्यानंतर फक्त आपल्या पाल्यासाठी एक 5 ते 7 मिनिटं द्या. आणि एक आमचे लोक फक्त 5 मिनिटात तुम्हाला एक व्हिजिट करून आणतील. याच इमारतीतल्या 3ऱ्या मजल्यावरच्या 1-2 लॅब्स, आमच्या 2-3 लॅब्स, 2ऱ्या आणि 3ऱ्या म्हणजे स्पर्धा परीक्षा केंद्र मुलांसाठी कार्यरत असलेलं कसं काम करतं, AI ची लॅब काय काम करते, फॅशन डिझाईनची लॅब काय करते, कॉम्प्युटर लॅब काय करते, एवढंच फक्त पहा. आणि दुसरं फक्त बॅक साईडला जाऊन 5 मिनिटं व्हिजिट करू. माझी विनंती आणि आव्हान, फक्त तुमचे 5 मिनिटं ते 7 मिनिटं द्या. हे महाविद्यालय पुढच्या 15 वर्षाचा विचार करून कसं करतं. एक 7 ते 8 महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये AI नावाचा शब्द सगळीकडे खूप चर्चेला जायला. क्लाउड कॉम्प्युटिंग नावाचा शब्द चर्चेला जायला. खूप
खूप चर्चा व्हायला लागली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, मशीन लर्निंग वगैरे वगैरे वगैरे. हे फक्त 7-8 महिन्यात हे सगळं क्रांती आपल्याला दिसते. ऑलरेडी हे सगळं फॉरेन कंट्रीजमध्ये कधीच आलेलं होतं. पण मला हे सांगायला आवडेल की आपल्या महाविद्यालयानं 2022च्या फेब्रुवारी महिन्यापासूनच AI-च्या अनुषंगानं काही गोष्टींचे प्रयोग सुरू केलेले होते. आता त्याचे सिलेबस इंजिनिअरिंग इकडं तिकडं यायला लागलेले दिसत आहेत. वर्ष 1.5 वर्षात आपण 22 सालापासून बुलेट कोर्सेस सुरू केलेले होते, ज्याच्यामध्ये पायथॉन सारखा प्रोग्राम आहे त्याचा एक बुलेट कोर्स होता. त्याच्यासाठीची एक लॅब इथं कार्यरत होती, रोबोटिक लॅब, ती 22-23 मध्ये आपण काय AI-च्या संबंधातला मशीन लर्निंगचा प्रोग्राम आपण एक बुलेट कोर्स मधून चालवत होतो. पण मुलांमध्ये अजिबात त्याच्याविषयी उत्साह नव्हता, जागृती नव्हते, माहीत नव्हतं, त्याला प्रतिसादच मिळायचा नाही. आम्हाला काही गोष्टी बळजबरीनं सांगाव्या. आता तिकडं मात्र गर्दी व्हायला मोठ्या प्रमाणात. म्हणजे मला सांगायचं काय, 15 वर्षानंतर काय बदल घडू शकतात त्याचा विचार करून आपण पावलं टाकायला सुरुवात केली. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी सुरू झाली 2024ला, 2022ला त्याची मांडणी झाली. आणि त्यांनी मग सेंट्रल गव्हर्नमेंटनं MA MSc पासून PG पासून वरून खाली सुरू केलं आणि खाली 1ली 2री पासून काहीतरी सुरू केलं. आता ते हळूहळू वर येत 6वी 7वी पर्यंत आलं आणि वरून ते खाली येत FY पर्यंत आलं. आता 8वी 9वी 9वी 10वी आणि पुढे 11वी 12वी 2 ते 3 वर्षात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नावाची पॉलिसी, जी मुलं आता 11वी 12वीला आहेत ते पुढे जातील आता पुढच्या वर्षी त्या पॉलिसी. पण खालून येणारी जी आहे ती 11वी 12वीची मुलं 2 वर्षांना त्यात येणार आहे. काय आहे ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी? 4च गोष्टी आहेत. एक, त्याच्यामध्ये स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन, विद्यार्थ्याला केंद्र मानून तुम्ही शिक्षण द्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबवायची आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण. तर स्किल बेस्ड एज्युकेशन, स्किल इन्हान्समेंट म्हटलेलं आहे. कौशल्यपूर्ण शिक्षण. प्रत्येक विद्यार्थ्याला काही कौशल्य प्रदान करायचे आहे. रेग्युलर तुमची पदविका घेता पदवी घेता त्याला कौशल्य शिकवायचं आहे. 3, क्रेडिट बेस्ड एज्युकेशन, मल्टीडिसिप्लिनरी. सायन्सचा मुलगा आहे परंतु त्याला इंजिनिअरिंग संबंधात, मेडिकल सायन्स संबंधातलेही विषय शिकवायचे. त्याला इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन, म्हणजे आंतरविद्या, वेगवेगळ्या विद्याशाखांचं नॉलेज त्याला द्यायचं. हे परवलीचे शब्द आहेत त्याच्या संदर्भात. आणि उद्याच्या काळात ते ज्युनियरला येणार आहे. आपल्या महाविद्यालयात 5 वर्षांपूर्वीच ह्या गोष्टी ऑलरेडी सुरू करून टाकल्यात. महाविद्यालयात ऑलरेडी सुरू केलेल्या, एकही गोष्ट ठेवलेली नाही त्याच्या संदर्भात. मला हे मुद्दाम का सांगायचं की ज्या विश्वासानं तुम्ही तुमच्या पाल्यांना इथं पाठवलेला आहे तो अत्यंत सार्थ ठरवायचं काम महाविद्यालयातला प्रत्येक घटक करणार आणि करतो आहे. फक्त ज्याच्यासाठी हे आहे, ज्याला घडायचं आहे उद्याच्या काळात, जो उद्याचा तुमचा आधारस्तंभ आणि देशाचा आधारस्तंभ ठरला आहे, तो केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नव्हे, तो महाविद्यालयाचा देखील एक ॲसेट आहे, संपत्ती आहे. ती देखील या महाविद्यालयाची संपत्ती आणि ती देशाची देखील उद्याच्या काळातली संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे फक्त भौतिक वस्तू नसतात, जिवंत माणसं, ज्याला ह्युमन पॉवर्स असं म्हणतात, मनुष्यबळ, ही सुद्धा संपत्ती असते. म्हणून ही नवी पिढी उद्याच्या काळातली या देशाची पण संपत्ती आहे. आणि अशा संपत्तीची जपणूक करायचं काम, अशा संपत्तीची जोपासना करायचं काम जसं तुम्ही पालक म्हणून घरात करता आहात आणि कर्तव्य निभावत आहात, तसं कॉलेज देखील त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे संस्कार करून करण्याचा प्रयत्न करत आहे, जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. आणि मग त्या अनुषंगानं यावर्षी आपण काही नवीन प्रयोग केले आहेत, जे आतापर्यंत नव्हते. असे काही नवीन प्रयोग केले आहेत. त्यातला एक आणखी नोंद करून घ्या, मला सहज आठवलं म्हणून. हेल्प डेस्क नावाचा एक प्रयोग आपण ऑलरेडी सुरू केलेला होता, पण त्याचा संबंध आपण शैक्षणिक प्रगतीशी जोडायचा आहे. हेल्प डेस्क नावाचा नोट करा, मला नंतर मी विसरेन म्हणून. मित्र, खरं तर
विद्यार्थ्याचा प्रवेश झाल्यापासूनच आमचं काम सुरू झालेलं असतं, त्याचा होण्याच्या आधीपासून. इथं 11वी 12वीला असलेले आमचे जे शिक्षक आहेत हे जिथं मुलं 10वी पर्यंत शिकतात त्यांना वेगळं गायडन्स करण्यासाठी जातात. आज नव्हे, पहिल्यापासून त्यांचं प्रबोधन करण्यासाठी जातात, त्यांना काही गोष्टी शिकवण्यासाठी जातात, सामाजिक बांधिलकी म्हणून ते काम चाललेलं असतं. त्यांना काही विषयाचं जास्तीचं नॉलेज देण्यासाठी जातात. मग कुणाला मराठीचा माणूस आहे त्याला वाटलं की बाबा आपलं व्याकरणातलं नॉलेज आपण द्यावं कुठेतरी, आणि मग त्यांना जर त्या शाळेनं परवानगी दिली तर त्या शाळेत जाऊन ते व्याकरण शिकवतात वर्षातून एकदा दोनदा. इथूनच काम आमचं सुरू झालेलं असतं. एवढंच नव्हे तर मुलांचा 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर की त्यांना प्रवेश घ्यावाच हे बंधन न ठेवता एक 15 दिवसाचा आपण एक प्रोग्राम ठेवतो की 10वी नंतर पुढे काय केलं पाहिजे. 11वीच केली पाहिजे असं नाही, त्यामुळे आणखीही खूप क्षेत्र त्याच्यासाठी असतं. म्हणून आपण एक प्रशिक्षण शिबिर घेत असतो 15 दिवसाचं, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पासून कल्चरल ऍक्टिव्हिटीज पासून तर अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज पर्यंत 15 दिवसाचं एक शिबिर आपण त्या मुलांचं घेतो. प्रतिसाद कमी का मिळतो तर मुलं 10वी झाल्यानंतर नाकात वारं शिरल्यासारखे बाहेर, जसं काय फार मोठं दिव्य पार पडलं आता त्रास नको म्हणून ते शिबिराला मुलं येतात. 50, 60, 100 मुलं येतात, जास्त नाही येत. आमचे शिक्षक सुट्टीमध्ये ते काम करतात आणि अगदी 100-200 रुपये फी घेऊन त्याच्यातही जास्त नाहीच, पण त्याला प्रतिसाद फार कमी असतो. आणि त्याच्यातून कुणी येतातच असं नाही, ज्यांना जिकडे जायचं त्यांना आम्ही बांधून नाही ठेवलं, पण त्या शिबिरात आम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार द्यायचा. त्यांनी कुठलं क्षेत्र निवडावं आवडीनुसार ते ठरवायचं, त्यांना आम्ही शिकवतो. इथून काम सुरू झालेलं असतं. त्यानंतर येणारी मुलं जी असतात 10वी निकालानंतर मोफत मोबाईलवरून त्यांचे फॉर्म भरून देण्यापासून त्यांच्या आता नवीन केंद्रीय पद्धतीनं प्रवेश आल्यामुळं त्याचं रजिस्ट्रेशन करण्यापासून सातत्यानं हेल्प डेस्क तिथं काम करतो आमचं. मुलांना मोबाईल पासून तर कॉम्प्युटरवर मोफत त्यांना फॉर्म भरून देणं, समुपदेशन करणं, ह्या गोष्टी केल्या जातात. हे प्रवेश घेण्यापूर्वीच सगळं असतं चालू. आणि त्या मुलांना कित्येक मुलं अशी आहेत आता माझ्याकडं नावं यादी की त्या मुलांना आम्ही सुट्टीत ही सुविधा दिली मोफतची. बाहेर सायबरवर एकदा जायचं तर 100 रुपये लागतात. सगळ्याच पालकांची परिस्थिती नसते. 100 रुपये म्हणजे नॉट अ जोक. एकदा नाही ना जाऊन चालत, 4-4, 5-5 वेळा जावं लागतं. त्यांना मोफत आपण सुविधा देऊ. चौथ्यांदा येऊ द्या, 5व्यांदा येऊ द्या, मोफत करूया. पालकांना जळ नको आहे. तरी 50-55 मुलांची अशी यादी आहे की त्यांना आम्ही या सगळ्या मोफत सुविधा दिल्या, पण त्यांनी प्रवेश इथं घेतलेलाच आहे असं नाही. पण त्याच्याविषयी आमचं काहीच तक्रार. आपण एक सामाजिक बांधिलकी कर्मवीर बाबा पाटलांच्या विचारानं चालणारी माणसं आहोत. आपण गोरगरीब आणि कष्टकऱ्यांसाठी काम करणारी माणसं आहोत. ही सुविधा सर्वांसाठी ठेवायची. त्यानं प्रवेश घेतलाच पाहिजे हे बंधन ठेवलेलं नाही. त्यातली कित्येक मुलं अशी आहेत की त्यांची सोय नाहीये म्हणून ती केलेली आहे त्यांच्या सोयी, पण आपण ही सुविधा केली. इथून काम सुरू झालेलं असतं. आणि एकदा प्रवेश संपले दुसरं काम सुरू होतं आमचं. ब्रीच कोर्स नावाने 7 दिवसाचा ब्रीच कोर्स गेली 7 दिवस चालतो आमचा. स्टार्टला पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत. ब्रीच म्हणजे पूल. 2 स्वतंत्र प्रवाहांना जोडायचं असेल तर त्यांना आपल्याला काय करावं लागतं, काठांना पूल बांधावा लागतो. 10वी पर्यंतचं शिक्षण वेगळं असतं. 10वी पर्यंतची विचारसरणी वेगळी असते. 10वी पर्यंतच्या मुलांचं सगळ्याच पद्धती वेगळ्या असतात. 11वीला येताना स्वरूप बदललेलं असतं. 11वीला आल्यानंतर 11वी 12वी ही महत्वाची वर्ष असल्यानंतर काय टर्निंग पॉईंट असतात करिअरच्या संदर्भातही जडणघडण खरी तिथं असते, 10वीवर नसते. सिलेबस वेगवेगळ्या पद्धतीने बदललेले असतात. महाविद्यालय बदललेलं असतं. आणि मग त्या दोन्हीला दुवा साधला जावा म्हणून एक कोर्स आम्ही ब्रेक केलेला, ब्रिज कोर्स. पहिली 7 दिवस मुलांना पुस्तकातलं शून्य शिकवलं जातं. शून्य पुस्तकातलं शिकवलं जात नाही, कारण त्याची बौद्धिक आणि मानसिक एकदा मशागत आधी करणं आवश्यक आहे. तर त्याच्यावर आपल्याला पुढचं पेरायला सोपं जातं. मग मुलं 7 दिवसात स्थिर होतात. त्यांना सगळ्या गोष्टींचं आकलन होतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे.
आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तिथं आपल्यासाठी काय काय आहे हे कळतं त्यांना आणि ते स्टेबल होतात. आणि मग 8व्या दिवशी मी स्वतः सगळ्या मुलांशी एकत्रित डायलॉग करतो. त्यावेळी मी मुलांच्या समोर जातो, मुलांशी सुसंवाद साधतो आणि सुसंवाद साधून त्यांच्या मनातले न्यूनगंड, त्यांच्या मनातले प्रश्न बाहेर काढण्यासाठी 3 ते 4 तास सलग मुलांशी बोलतो. सभागृहामध्ये मुलं पण बोलायला लागलेली असतात, मुलं सांगायला लागलेली असतात, त्यांच्या समस्या पण त्याच्यातून पुढे येतात. मग काही मुलांना आई वडील दोन्ही नसतात, काही मुलांना वडील नसतात, काहींचे वडील अंथरुणाला खेळलेले असतात. म्हणजे अशा सुद्धा प्रायव्हेट समस्या पुढे येतात. काही मुलांनी 10वी पर्यंत स्पोर्ट्स मध्ये खूप निर्तदीपक यश मिळवलेलं असतं. काही मुलांनी सायन्स प्रोजेक्टमध्ये तालुका किंवा जिल्ह्याच्या स्तरावर यश मिळवलेलं. तशी काही मुलं पुढे येतात, काही वक्तृत्वातली मुलं. अशी मुलं बोलकी होत 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 स्टेजवर 150-200 मुलांचा जथ्था साठतो 3-4 तासात. बोलता बोलता ही मुलं पुढे येतात आणि मग त्यांच्या याद्या तयार होतात. स्पोर्ट्सच्या माध्यमातून कोणी मुली काय काय केलंय, आवड असलेली त्याची यादी तयार होते, स्पोर्ट्सच्या टीचरकडे जाते. याच्यावर तुम्ही फोकस करायचा आहे, यांच्या स्पोर्ट्स मधल्या गोष्टींना काय करायचं, डेव्हलप करायचं. त्याच्यासाठी तो 2 इनडोअर आणि जिमखाना 2 आहेत स्टेडियम्स. पलीकडं मैदान आहे, इथं खो खोच्या डांबापासून तर रनिंगच्या बाबतीतल्या प्रॅक्टिस पर्यंतची संधी आहे. आतमध्ये मॅटवरच्या कुस्ती आणि कबड्डी पासून बॅडमिंटन पर्यंत. यावर्षी आपण त्याच्यात 2 इंटरनॅशनल गेम्स ऍड केलेले आहेत. ऑर्चरी नावाचा एक गेम आणलाय, त्याच्या सगळ्या साहित्याला आणलंय आणि कालपासून प्रशिक्षण सुरू झाले त्या मुलांना. ज्यांना त्याच्यात आवड होती, नाव द्यायचं होतं, त्याच्यासाठी बाहेरून एक प्रशिक्षक आणला ऑर्चरीचं ट्रेनिंग द्यायला. पण मी मुद्दाम नवीन खेळ सांगितला, स्पोर्ट्सच्या बाबतीत बोलतो. मला सांगायला आवडेल ह्या सगळ्याचा परिणाम मागच्या वर्षी आपल्या महाविद्यालयातल्या ज्युनियरच्या टीममधून वेगवेगळ्या जिल्ह्याच्या पातळीपर्यंत 100 मुलांनी बक्षिसं घेतली. नॉट अ जोक. व्हॉलीबॉलची टीम आहे, क्रिकेटची टीम आहे, खो खोची टीम होती, कबड्डीची मुलींची टीम होती. टीम झाल्या, वैयक्तिकपणे काही मुलं गेली. अशा पद्धतीनं ही जडणघडण 11वीला 12वीला होत असताना त्यातले स्पोर्ट्समॅन हाती येतात. त्यांना स्पोर्ट्समध्ये पुढे कोणतं करिअर आहे हे सांगितलं जातं. सलग 3 वेळा जर नॅशनल झाला आणि त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं तर त्याला थेट क्लास 1ची DYSPची पोस्ट असते, त्याला परीक्षा देण्याची गरज नसते हे सांगितलं जातं. त्याच्यातून काही मुलं झालेली आहेत मापूर्वी, पण फार रिअर असतात कारण मुलं टिकत नाही स्पोर्ट्समध्ये. त्यांना वाटतं नको याच्यात काय नाही. पण आता स्पोर्ट्सला प्रचंड संधी आलेली असल्यामुळं त्याच्यावर फोकस केलं. दस ताईने आता जो उल्लेख केला त्या अनुषंगाने मला हे सांगावंच लागलं. आणि यावर्षी राहुल सेठ जे बोलले ते खरं आहे. 3 ते 4.5 किंवा 2 ते 4.5 जर तुम्ही येऊन पाहिलं तर आता जिमखान्यामध्ये खरोखर मुलांना जागा पुरत नाही. म्हणजे कुस्तीची मॅटवरील कुस्तीची प्रॅक्टिस 25 ते 30 मुलं जोर बैठकापासून कंटिन्यू. आणि या सगळ्याचं कंट्रोलिंग माझ्याकडे आहे. या महाविद्यालयाच्या परिसरात चौकातून येण्यापासून तर इकडं आधी वडगाव दालवड रोडच्या पुढं अर्धा किलोमीटर पर्यंत, पलीकडच्या ओपन ग्राउंड पर्यंत आणि इकडं पोलीस स्टेशनच्या त्या कंपाऊंड पर्यंत बाहेरचा एरिया. आणि आतमध्ये प्रत्येक हॉल, प्रत्येक वर्गखोली, प्रत्येक कोपरा CCTVच्या अंडर घेतलेला आहे. पूर्वी आमच्याकडे 140 कॅमेरे होते. यावर्षी सुटीच्या अगोदरच 280 कॅमेरे बसवले गेले आहेत. स्क्रीन आपण दाखव. 280. आणि त्याच्या अंडर कुठं काय चाललं मला तिथं लगेच दिसतं. जिमखान्यातली मुलं खरोखर प्रॅक्टिस करतायत का, वसतिगृहातल्या मुली अभ्यास करतायत की, स्पोर्ट्सच्या वेळी प्रार्थनेच्या वेळी प्रार्थनाच करतायत की, जेवणाच्या वेळी मेसमध्येच आहेत की. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष आहे. रस्त्यावर काय चाललं ते कळतं, पण रस्त्याच्या पलीकडे काय चाललं हे नाही ना कळत. त्या
त्यामुळे जिमखान्यातलं मला चित्र जे पाहायला मिळतंय की 4 वाजेपर्यंत मुलं अशी प्रॅक्टिस करताना दिसतात. खूप छान वाटतंय. असं वाटतं की ज्या हेतूनं एवढ्या कोट्यावधीची गुंतवणूक केलेली आहे, कोट्यावधी रुपयाचे कॉम्प्लेक्स आहेत सगळे, हे कुणासाठी? त्याचा स्पोर्ट्समननं वापर तर केला पाहिजे. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण मुलांना इंडक्शन मध्येच सांगतो की आम्ही स्पोर्ट्समन म्हणून घडलो, अभ्यासाच्या पलीकडचा जो राखीव वेळ आहे आम्ही स्पोर्ट्ससाठी खर्च केला. तुम्हाला तो द्यावा लागेल, कारण काहीतरी त्याग केल्याशिवाय काहीतरी मिळत नसतं. हे सांगावं लागतं. वेळेचा त्याग करावा लागेल थोडासा, ज्यांना घडायचं. म्हणजे मी स्पोर्ट्स पासून सुरुवात केली म्हणून सांगतो. आणि मग ब्रीज प्रोग्राम नंतर इंडक्शन आणि नंतर त्याच्यातून पुढं गोष्टी सुरू होतात. या वर्षी आपण 280 कॅमेरे घेतले, ते फक्त सुरक्षितता म्हणून नाही, तिथं महत्वाची गोष्ट आहेच का तो आत्मा आहे या महाविद्यालयाचा. पण मला सगळ्यांना सांगायला आवडेल की 5 वर्षांमध्ये, म्हणजे मी आलेलो आहे 5 वर्षापूर्वी म्हणून सांगतो, वसतिगृहामध्ये दरवर्षी पूर्वी 140 मुली शिकायच्या, 107 मुली शिकायच्या राहायच्या. पालकांच्या प्रचंड मागणीचा आणि या सगळ्याचा विचार करून आपण तातडीनं त्याला प्रायोरिटी दिली आणि 4 मजले आपलं हॉस्टेल पूर्ण करून घेतलं. आणि हॉस्टेल सुद्धा तुम्ही पाहिलं तर अक्षरशः लाजवाब असं आहे. करताना ते लाजवाब झालं. मुलांना मुलींना तिथं आल्यानंतर आपण जणू काही फार मोठ्या एखाद्या हब मध्ये राहत आहोत असा त्यांना फील यावा. शिक्षण एक वातावरण त्यांना प्रसन्न निर्माण व्हावं. तशा पद्धतीची रंगसंगतीपासून ती रचना आहे. अभ्यासिकेपासून तर तिथले उपक्रम आहे. आणि ती संख्या 300वर आज गेली. मला सांगायला आवडेल 5 वर्षांमध्ये. आता बाहेर काय घडलं त्याला आम्ही नाही काही करू शकत, त्याला आम्ही नाही कंट्रोल करू शकत. गावातल्या एखाद्या विषयातून काही घडलं असेल तर आम्ही नाही काही करू शकत. आम्ही तिथं संस्कार द्यायचं काम करू शकू, पण बाहेरच्या याला नाही कंट्रोल करू. पण वसतिगृहामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये एकही घटना मुलीच्या बाबतीत वावगी घडलेली नाही. आणि जर आमच्या प्रथमदर्शनीच 1 महिनाभरात लक्षात आलं की एखाद्या मुलीचा पाय कुठेतरी चुकलेला आहे, आधीच तिला सुधारण्याची एक संधी देतो आम्ही, तसं जाणवलं की ही सुधारत नाहीये, तर आम्हाला ऍक्शन घेऊन पालकांना सांगावं लागतं. एखाद्याच बाबतीत असं घडतं, पण तिथं वातावरणच एवढं भारावलेलं असतं की शक्यतो मुलींना हे धाडस करण्याची धमकच त्यांच्यात येत नाही. पण आधीच जर असं काही असेल तर मग थोडे अडचण येतात, कारण पौगंड अवस्थेतल्या मुलांचे मुलींचे प्रश्न फार वेगळे आहेत. आज वयाचे जे काही पॅरामीटर्स आहेत बदललेले आहेत. पूर्वी मुलगी वयात येण्याचं आणि मुलगा प्रौढ होण्याचं वय आज फार खाली खाली उतरत गेलेलं आहे. त्यामुळे समस्या 5वी 7वी पासून सुरू झालेल्या आहेत आणि 11वी 12वीला त्या ज्वलंत रूप धारण करत असतात. म्हणून आम्ही इथं सातत्यानं समुपदेशन या बाबतीत दर 15 दिवसाला मी स्वतः वसतिगृहात मुलींशी डायलॉग करायला जातो. त्यांना आयुष्याचा अर्थ सांगायला जातो. त्यांना चांगले संस्कार कसे असतात ते सांगावं लागतं. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आपण विसरता कामा नये हे सांगावं लागतं. त्यांच्या दर हातावरच्या फोडांची, गट्टे पडलेल्या हाताची आपण जाणीव ठेवावी, याची जाणीव त्यांना सारखी करून द्यावी. स्वतःच्या मुलांची मुलींची उदाहरणं द्यावी लागतात. त्याच्यातून मुली स्टेबल व्हायला मदत होते. पण हे करताना ऑलराऊंडली कॉलेजमध्ये पण ते करावं लागतं. त्यासाठी आपण वर्षातून 3 इंटरनॅशनल लेवलचे माइंड ट्रेनर मुलांच्या मानसिक जडणघडणीसाठी आणतो. आता सप्टेंबरमध्येच एक त्यांच्यासाठी समुपदेशन असणार आहे आणि फोकस असतो नवीन प्रवेश घेतलेल्या पहिल्या बॅचवर. कारण नंतरच्या बॅचला ते सांगण्याची फार गरज नसते, पण पहिल्या बॅचला सांगावं लागतं. मग आजपर्यंत आम्ही अशा पद्धतीचे दत्ता कोहिनकरांसारखे इंटरनॅशनल लेवलचे असतील किंवा राजमोहन काळे असतील, इंटरनॅशनल लेवलचे माइंड ट्रेनर, मुलांच्या माइंडला ट्रेन करणार. आणि हे फक्त 11वी आणि 12वीला प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी असतं. समुपदेशन याची गरज आहे, कारण हल्लीची मुलं आई वडिलांनी जर काही सांगितलं तर त्यांना आई वडील शत्रू वाटतात. शिक्षकांनी काही थोडं सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षकही शत्रू वाटतात. पण माइंड ट्रेनर हे वेगळ्या पद्धतीनं सांगतात. आणि दरवर्षी हे होतं. आता सप्टेंबरच्या
24 किंवा 26ला याच्यावर तुमच्या पाल्यांसाठी खास एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे, तास 2 तासांचा. त्याला पालकांना पण इन्व्हाइट करतो आपण, त्यांनी पण यावं. कळतं मुलांच्या मानसिक जडणघडणीसाठी काय आहे. त्याच्यात फक्त त्यांनी कुठं पाय चुकू नये म्हणून नव्हे, करिअरच्या आवश्यकता आहे, पर्सनॅलिटीच्या, हे केलं जातं. शिस्तीचाच हा भाग आहे. वरांडा सुपरविजनचा चार्ट आहे. ज्याला तास नाही तो शिक्षक त्याला नेमून दिलेल्या महाविद्यालयातला कॅमेरा असून हे पण आहे, त्याला त्याच्या जागेवर तासभर थांबायचं. कुणी बाहेरचा मुलगा आता येत नाही ना, कुणी बाहेरची तर व्यक्ती हस्तक्षेप करत नाही ना. आपला आलेला विद्यार्थी युनिफॉर्म मध्ये आला का नाही, का नाही आला त्या दिवशी, काय प्रॉब्लेम आहे, आय कार्ड नाही का त्यांना आणलं, इतक्या बारीक सारी गोष्टी विचाराव्या लागतात. आतमध्ये शिस्तीचा वरांडा सुपरविजन. गेटवर वॉचमन चेक करून सोडतो. ऍडमिशन नसलेलं असेल तर त्याला रजिस्टरला नोंद आणि फोन नंबर सांगतो काय काम आहे ते. कारण त्यांना आत येऊन ऑफिसमध्ये काम असताना इकडं बोललं द्यायचं नसतं. आणि तसा जाणवला की आम्ही त्याच्यावर कारवाई. विदाउट ऍडमिशन कोणी आलं तर ऍडमिशनचा कालावधी संपल्यानंतर ही प्रोसेस असते. म्हणजे त्या एंट्री पासून सगळं असतं. पण राहुल सेठ जे बोलले की घरापासून इथपर्यंत येताना आम्ही तिथं लक्ष नाही घालू शकतो. किंवा रूम मध्ये जर एखादा मुलगा राहत असेल आणि तो चुकीच्या मुलांच्या सानिध्यात जाणार असेल आणि आपल्या सानिध्यात असताना आपण कंट्रोल करू, पण त्या सानिध्यात जास्त काळ राहताना जो चुकीच्या सानिध्यातून काही बिघडला त्याला कोण कंट्रोल करेल. आणि हे समुपदेशन करून सुद्धा अशा केसेस घडतात. वय वाढ असतं आणि त्याचं कधी कधी भांडवल होतं सुद्धा, पण त्याला आम्ही काहीच करू शकत. आणि त्या सगळ्याचा एकत्रित प्रभाव की पालकांमध्ये विश्वासाची भावना वाढत गेली. विद्यार्थिनीच्या वसतिगृहाची क्षमता 107 वरून 300 झाल्यावर पूर्ण क्षमतेनं विद्यार्थिनी आल्या म्हणजे विचार करा. त्याच्यातून एक लक्षात आलं की रूम करून कधी कधी मुलं जी राहतात ते चुकीच्या सानिध्यात गेल्यामुळं कधी कधी बिघडतात. आपण याच्यासाठीही काम करूया. आता कदाचित तुमचे पाल्य बाहेर पडतील, पण वर्ष ते 1.5 वर्षात मुलांसाठीचं वसतिगृह आपण निवासी ट्रेनिंग सेंटर म्हणून सुरू करत आहोत. आता मुलांकडे लक्ष आम्ही केंद्रित केलं. मुलींसाठीचा आमचा जो कॅपॅसिटी होती झाली, आता मुलांवर फोकस करतो. तर त्याच्यात एक मिनी ट्रेनिंग सेंटर सुरू करत आहोत, निवासी ट्रेनिंग सेंटर. आणि मग या समुपदेशनाचं मूळ सूत्रच एक असतं, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. त्यांना पहिलं हेच सांगावं लागतं. मुलांसाठी एक आचारसंहिता महाविद्यालयात तयार केली, तुम्ही वाचली असेल नसेल मला माहिती नाही, लावलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी. त्याचं मुलांकडून अभिवचन करून घेतलं जातं, सारखी आठवण करून दिली जाते. आणि सगळ्यात शेवटचं वाक्य आहे, हे महाविद्यालय मंदिर आहे, या मंदिरातले दैवत तुम्ही आहात. शिक्षकांना सांगितलं जातं तुम्ही पुजारी आहात, त्या दैवताची जडणघडण तुमच्या हातात आहे आणि त्याचं पावित्र्य राखणं हे विद्यार्थ्यांच्या हातात. दुसरं वाक्य आहे शेवटचं, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. हे वाक्य आहे, तुम्ही पहा जागोजागी बोर्ड्स लावलेले आहेत, आचारसंहिता तयार केलेली आहे. मुलं घडावीत आणि शिस्त राहावी, शिस्तीचा तशीच शिक्षकांना आचारसंहिता आहे. मोबाईलवरून मुलांशी बोलायचं असेल तर कोणती भाषा वापरावी याचं बंधन आहे. शिकवताना तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. शिक्षक या कर्तव्याला तुम्ही कसं बजावलं पाहिजे त्याची आचारसंहिता आहे प्रत्येकाला. तशीच ती बाहेरून आत येणाऱ्यांसाठी आहे, पालकांसाठी आहे, अभ्यागतांसाठी आहे. ती गेटच्या बाहेर लावलेली आहे. कोणी वाचेलच असं नाही, पण ती लावली आहे आणि त्याचा आठवण आम्ही सारखी करून देतो. आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे जे PI असतील किंवा महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी असतील, पोलीस खात्यात मोठ्या मोठ्या पदावर वर्षातून किमान 5 त्या खात्यातल्या व्यक्तींचे प्रोग्राम असतात, समुपदेशन असतं, प्रेरणा देणारी व्याख्यान असतात, मुद्दा गणनीचं वय. यावर्षी पहिल्याच मला वाटतं दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी
नवीन बदलून आलेल्या PI गायकवाड साहेबांनी 20 मिनिटं येऊन मुलांना काही गोष्टी सांगितल्या. बस. आज सगळं ठीक आहे, पण बाहेर पण तुम्ही बिहेवियर तुमचं चांगलं. तर पालकांचं स्वप्न तरी किती माफक असतो, एकच असतं की आपला मुलगा किंवा मुलगी नीट शिकावी, चांगली पदवी किंवा पदविका घेऊन त्याच्या क्षेत्रात त्याचं काहीतरी पदार्थ बनावं, एवढंच माफक स्वप्न असतं. आणि मधल्या काळात त्याला कुठेही व्यत्यय येऊ नये, त्यांच्या मार्गात अडथळा येऊ नये, ते बिघडू नये, एवढंच असतं. आणि हे घडणीचं आहे. आणि म्हणून शिस्तीला प्राधान्य देताना ह्या गोष्टी, या गोष्टी करत असताना केवळ भौतिक सुविधेवर आपण लक्ष केंद्रित केलेलं नाही. त्या तुम्ही पाहताच आहात, दिसतच आहे. लावले का? हा लावले, PPT लावले, CCTV. आता आलेल्या सूचना भाग आहे, CCTV CETच्या संदर्भात आहे, बरोबर. कोणी पोलीस भरतीच्या संदर्भात काहीतरी म्हटलंय, बरोबर आहे ना. आणखी जनरली करिअर रिलेटेड आहे. मी काय सांगितले, कुठल्याही पालकाचं स्वप्न काय असतं, आपला पाल्य नीट नेटकं शिकून कुठल्या तरी क्षेत्रात तो गेलेला असावा, इतकं माफक स्वप्न असतं. पण काळजी त्याच्याविषयीच रात्रभर दिवस असते. हे आपल्या CCTV. हा, हे माझ्या केबिन मध्ये असलेला फोटो आमचा पाठवलाय. मला 280 कॅमेऱ्यातून महाविद्यालयातल्या कुठल्या कोपऱ्यात काय चाललं ते इथं दिसतं. क्लिक केलं, मला आता असं वाटतं की स्पर्धा परीक्षा केंद्राचं आपलं ऑफिस आहे. खाली जी मोठा फोटो दिसतो तो क्लिक करून मी ठेवला होता. आणि त्या ऑफिस मधली व्यक्ती आहे, शेजारी ग्रंथालय आहे, मुलांना तिथून पुस्तक घेता येतं, त्याच्या शेजारी अभ्यासिका, EC अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तिथं करण्यासाठीची सुविधा आहे, त्याचं सेंटर. आणि वर मग वेगवेगळ्या ठिकाणच्या गोष्टी आहेत, जिमखाना, तुमच्या वसतिगृह वगैरे, हे सगळ्या गोष्टी कव्हर आहेत. तर अशा पद्धतीच्या या CCTVच्या अंडर आपल्या या संपूर्ण एरियाला आपण कव्हर केलंय. आणि माझं लक्ष इथं असतं. तर आता JEE, CET, NEET वगैरे वगैरे याच्यावर प्रश्न जास्त आले, म्हणून करिअर, स्पोर्ट्स मध्ये किती प्रकारचं करिअर आहे हे मुलांना तर सांगतोच आपण. त्याच्यासाठी आपण यावर्षी रयत स्पोर्ट्स अकॅडमी या नावानं अकॅडमी आता स्थापन केलेली आहे. आमच्या कडू सर त्याचं काम पाहतायत आणि खूप एफर्ट्स त्यांनी आता घेतलेले आहेत. त्या मुलांमधल्या स्पोर्ट्स ज्या काही क्षमता असते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न चाललाय. आणि त्या दृष्टीनं रयत स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत मी मगाशीच सांगितलं की आपण ऑर्चरी सारखा सुविधा गेम आणि त्याचं साहित्य नागपूरहून खास मागवून त्याचं सेटअप उभा केला आहे. त्याचं प्रशिक्षण काल सुरू झालं. आता करिअर कोणत्या क्षेत्रात असतं, अनेक क्षेत्रात असतं. होत नसेल तर आपलं लावून क्रीडा जाऊ जाऊ बंद करा. तर रयत स्पोर्ट्स अकॅडमी आपण कार्यान्वित करत आहोत. म्हणजे झालेली आहे ऑलरेडी. त्या अंतर्गत आपण तालुकापासून जिल्हापासून विद्यापीठापर्यंतच्या विविध स्पर्धांचं आयोजन, मुलांना प्रेरणा मिळावी म्हणतो. तर करिअर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, कौशल्यपूरक शाळा उपक्रम, पेन ड्राईव्ह, त्याच्यामध्ये मी सांगितलं NEP जे उद्याच्या काळात येणार आहे ते आपण आत्ताच सुरू केलं. आणि हे सांगत असताना मला आणखी एक गोष्ट सांगायची की रयत शिक्षण संस्थेनं या शैक्षणिक वर्षी 2 ऑक्टोबर पासून एक आराखडा तयार करायला सांगितला प्रत्येक कॉलेजला. त्याच्यावर एक वर्षभर अभ्यास गटानं अभ्यास करून
कसा आराखडा असावा, त्यात काय असावं ते दिलं. आणि त्याच्यामध्ये रचनात्मक विकास आणि शैक्षणिक गुणवत्ता विकास असा दोन्हींचा एकत्रित मिलाव, म्हणजे भौतिक सुविधेपासून शैक्षणिक गुणवत्तेपर्यंतच्या गोष्टी. आता भौतिक सुविधेच्या बाबतीत हे महाविद्यालय 10 पावलं पुढे आहेत, हे तुम्ही आता पाहता दिसेल. लॅबोरेटरीज पासून तर वसतिगृहापर्यंतच्या सगळ्या सुविधा तुम्ही पाहिलेल्या आहेत, पाहता. एवढेच नाही तर आपण 4 वर्षापूर्वी तेजस्विनी बस नावाची एक बस सुरू केली. म्हणजे आपल्या जनरल बॉडीचे सदस्य आणि सीडीसीचे मेंबर आणि माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्यासमोर आम्ही एक प्रस्ताव ठेवला की तालुक्यात खूप मुलांचे बसचे इश्यू आहेत, डेपो नाहीये, त्यातल्या त्यात काही मार्गावरून बस धावत नाही, त्याच्यासाठी कॉलेजची बस सुरू करणं आवश्यक आहे. आणि मग आम्ही सर्वे केल्यावर लक्षात आलं की शिंदा, कोपर्डी, नांदगाव या मार्गावरून मध्ये बस नाही आहे का, या मार्गावर चुकून पालक बस नाही. शिवाय कोपर्डीच्या घटनेनंतर अनेक पालक मुलींना शिकायलाच पाठवले. सुरक्षिततेचा प्रश्न आहे, शिस्तीचा प्रश्न. आणि मग याला बस एखादी सुरू केली तर, कारण कॉलेजची ती क्षमता नाही. आणि मग त्यांनी तातडीनं लगेच मान्यता दिली आणि 40 सीटर बस आपल्याला प्रदान केली. आणि तेव्हापासून ही बस सातत्यानं आता या रस्त्यावर फिरते आहे. सकाळी मुली घेऊन येतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरी सोडून. पालक विश्वासानं का पाठवतात? कारण सुरक्षितता आहे, तिथून इथं येणं आणि इथून तिथं जाणं. आता गावातल्या काही इश्यूमुळे एखाद्या मुलीच्या बाबतीत तिकडं काही घडलं तर त्याला कॉलेज काही करू शकत, पण रस्ता मार्ग आणि जाणं आणि कॉलेज याच्यात अजिबात आणि सुरक्षिततेच्या हमीमुळे पालक विश्वासानं मुली पाठवतात. वर्षाला कमीत कमी 30-35 मुलींचा जर आपण काढला रेशो, आतापर्यंत या बसच्या माध्यमातून 225 मुली जवळजवळ ज्या शिक्षणाच्या प्रवाहात कदाचित उद्या आल्याही नसत्या, त्यांच्या आई वडिलांनी लग्न लावून दिलं असतं, एवढ्या मुली ग्रॅज्युएट पर्यंतचं शिक्षण घेऊन बाहेर पडल्या, 12वी पर्यंत शिक्षण घेऊन बाहेर पडल्या. एक सुविधा निर्माण केली, सुरक्षितता मिळाली म्हणून. आणि त्याच्यासाठी काही समित्या काम करत आहेत. तर या सगळ्या करिअरच्या संदर्भात मी जे बोलत होतो, आपण कौशल्यपूरक उपक्रम सुरू केले 5 वर्षापासून. प्रत्येक कुणाला काहीतरी कौशल्य मिळालं उद्याच्या करिअरच्या निवडीसाठी. सीईटी, नीटची एवढंच एक केंद्र बरेच जण मानतात, याच्या पलीकडे जाऊन खूप आहे, खूप आहे. आणि पालकांमध्ये अकॅडमीचं आकर्षण खूप आहे, लाखो रुपये फी भरतात आणि नैराश्य घेऊन परत येतात. ही आमची माहिती म्हणजे समोरच्या उदाहरण आहे. मागच्या वर्षीच एक फक्त उदाहरण सांगतो. मी पालकाला विनंती केली की नका तुम्ही पाठवू आहे. त्यांनी XYZ ठिकाणी मुलाला पाठवलं, 11वीतून प्रवेश काढून घेतला आणि पाठवलं अकॅडमी. नाही त्याला अकॅडमीला जॉईन करून ठीक आहे. काहीतरी 1 लाख रुपये ते भरले, राहायचा काहीतरी खर्च 1.25-2 लाख रुपये भरले. नेमकं या वर्षी आमच्या DCS करच्या जागा संपल्या आणि जागा नाही म्हणून त्याला प्रवेश त्या मुलाला हवा होता 12वी झाल्यानंतर, म्हणून ते पालक परत आले. पण माझ्याकडे नाही तर त्यांनी XYZ व्यक्तीची चिठ्ठी घेऊन आली आणि मला म्हणे की बाबा असं असं चिठ्ठी दिली. मला वाटतं तुम्ही येऊन गेलेला म्हणजे हा 12वीला म्हणजे अशा ठिकाणी. म्हटलं हा बरोबर. मग मुलाला विचारलं किती मार्क पडले, तर तो म्हटला की 45%. म्हटलं CET-ला किती पडले, तो म्हटला 68. म्हटलं मग तुम्ही जे काही लाख रुपये अकॅडमीला, राहायला 75,000 आणि काय खायचं वगैरे हे एका 7-8 महिन्यासाठी घालवलं, काय मिळालं? काय मिळालं 7-8 महिन्यात? नाही ते म्हणे तुमचं ऐकलं असं. पण आता काय होतं? आर्थिक नुकसान. जो मुलगा इथं 60-65 मध्ये चांगला टिकत होता तो तिथं 40-42 आला. काय झालं काय? आता त्याला इथं प्रवेश हवा तर ते मार्काची त्याची पात्रता नाही, कारण त्याला 50 तरी पाहिजे असे अट आहे, प्रवेश नाही देत आहे. सांगायचं तात्पर्य पालक बऱ्याचदा असं होतात आणि अकॅडमीच्या नादी लागून फसतात. पण फसल्यानंतर कळतं आपण फसतो. त्यामुळे खूप वेळा सांगत असतो नका फसू. हा भूल या ह्या कॉलेजमध्ये इतके कष्ट घेतले जातात मुलांसाठी, शिक्षक तेवढे आहेत तयारीचे, तुमचा विश्वास नाही का त्याच्यावर? अकॅडमी काय म्हणजे काय चॉकलेट देते का आपल्याला? हे मी नेहमी सांगतो बाबा.
आपल्याकडं ऑलरेडी रेड डिफेन्स अकॅडमी कार्यरत आहे. मला सांगायला आवडेल आतापर्यंत 1700 प्लस, किती 1700 प्लस मुलं पोलीस, सैन्य दल, निमलष्करी दल एवढ्या क्षेत्रात भरती झाली. मागच्या वर्षीचा हा काउंट आहे 48. म्हणजे एका वर्षात किमान किती मुलं जातात? 40 ते 50 मुलं भरती होतात. आम्ही बेसिक काही प्रोग्राम केलेला आहे स्पर्धा परीक्षेच्या अंतर. तलाठी भरती आहे, ग्रामसेवक भरती आहे, आणखी दुय्यम सेवा निवड मंडळ, 12वीच्या बेसवरच्या भरत्या कुठल्या कुठल्या असतात, त्याच्याविषयीच्या परीक्षेत काय असतं, तिथलं गणित कसं असतं, व्याकरण कसं असतं, जनरल नॉलेज काय असतं, त्याच्याविषयीचं एक 30 तासाचा प्रोग्राम दरवर्षी घेतला जातो. आमचे मला कोरडे सर ते काम पाहतात, ढगे सर ते काम पाहतात. करिअर अपॉर्च्युनिटीज इन आर्ट्स फॅकल्टी, आर्ट्स मध्ये सुद्धा डिमांड आहे. राहुल सेठनी त्यांच्या मुलीला आर्ट्सला टाकलं म्हणजे त्यांनी विचारपूर्वक टाकलं आहे. त्याच्यात पण खूप क्षेत्र. सायन्स मधल्यांसाठी सीईटी नीट एवढंच नाही, त्या तर आपण आहेच ते ठेवलेलं, पण त्याच्या बरोबरीनं बेसिक पॅथॉलॉजी पासून तर पॅरामेडिकल पर्यंत त्याचे छोटे छोटे बुलेट काही प्रोग्राम्स असतात, त्याच्याविषयीचा कोर्स. कौशल्य विकास, मुलांच्या कौशल्याचा. काही मुलं किंवा मुली अशा असतात की बाकी काहीच नको आम्हाला, त्यांची आवडती एक क्षेत्र असतं बा, कुठंतरी आम्हाला शिवणकला वगैरे वगैरे असं म्हणतात. मग आम्ही या ठिकाणी त्याच्यासाठी एक लॅब उभी केलेली आहे, तुम्ही आता पाहणार आहात काही मिनिटातच. आणि त्यामधून मुलींना शिवणकलेच्या संदर्भातलं प्रशिक्षण, म्हणजे अशा छोट्या 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 गोष्टी आपण मायक्रो लेवलला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी सांगितलं त्याची लॅब पहा कशी आहे. सायन्सची किंवा तुमच्या आर्टची कोणी प्रवेश त्याला घेतात आणि त्याचा तो 30 तासाचा प्रोग्राम तो घेतात. एक वर्षभरातून त्याचं एक सर्टिफिकेट आपल्याला मुलांना प्रदान केलं जातं. ते उद्याच्या काळात त्याला कामं येणार आहे की आम्ही पायथॉनचा प्रोग्राम केला बुवा, आम्ही एआयचा प्रोग्राम केला बुवा, फॅशन डिझायनिंगचं केलं बुवा. त्या एका प्रोग्रामच्या सर्टिफिकेटवर उद्याच्या काळात त्याला व्यवसाय करायला, नोकरी मिळवायला मदतही होते. आणि फक्त कोर्सचं सर्टिफिकेट दिलं जात नाही, त्याच्यातले 20 तास थेरी आणि 10 तास प्रॅक्टिकल करून घे. कौशल्य आलं पाहिजे, त्याला ॲडव्हान्स आलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणापासून शिवण क्लासपर्यंत अशा पद्धतीचे 21 प्रोग्राम मुलांसाठी आणि मुलींसाठी चालवले जातात. त्याला पारंपरिक शिक्षणाबरोबर ना हेही दिलं जातं, शिकता. आणि हे सगळं करण्यासाठी आपण काय केलं, हॅपी सॅटरडे स्किल इनहान्स डे यावर्षी सुरू केलं. शनिवारी प्रत्येक मुलांना आलंच पाहिजे बंधन केलं तर सगळी येत नाही. त्या दिवशी मुलांना स्किल बेस कौशल्य जे असतं त्याचं गायडन्स आहे. त्या दिवशी त्यांना शैक्षणिक दृष्ट्या आता या वर्षी सुरू केलेला भाग सांगतो, फक्त सीईटीची टेस्ट नाही ठेवली आपण. दैनंदिन शिकवलं जाणारं जे 10-15 दिवसातलं त्यांचं जे शिकवणं आहे, अध्यापन आहे, सिलेबस आहे, त्याच्यावर सॅटरडेला टेस्ट. तो आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, टेक्स्ट बुक्स मधून शिकवल्या गेलेल्या गोष्टीवर टेस्ट. दर शनिवारी टेस्ट होणारच 1 तास. कारण जेवढ्या टेस्ट त्या मुलाला शिकवल्या गेलेल्या गोष्टीवर होईल तेवढा तो तयार राहिला उद्याच्या काळात मदत होणार, त्याच्या चुका त्याला करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडनं 3 प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायच्याच बोर्डाच्या दरवर्षी, परीक्षा सुरू व्हायच्या आधी, नाहीतर रिसिटच द्यायचं. हे करावं लागतं मुलांकडून बळजबरीनं, नाईलाज आहे. त्याच्याशिवाय मग ती करत नाही, लिहित नाही. मुलं लिहिण्यापासून फार दूर चालली. उद्याच्या काळात स्पर्धा परीक्षेत आता ऑब्जेक्टिव्ह जाणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह येणार आहे, त्यांना लिहायची सवय नको का? म्हणून 3 प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात. अभ्यास सुद्धा केंद्रस्थानी आहे, नुसतं खेळ आणि क्रीडा आणि कला नाही. आणि नवीन एक ऍक्टिव्हिटी त्यात टाकली, ग्रुप डिस्कशन. बऱ्याच जणांना पहिला प्रश्न होता आमच्या शिक्षकांना, हे काय सर, ती 4 वर्ष झाली ग्रुप डिस्कशन, हे करायचं कसं? मी शिक्षकांना म्हणायचं हे करा, ते काही करायचे नाही. मला राग यायचा, चीड यायची, काय करत नाही. मग माझ्या लक्षात आलं शिक्षकांना अजून थीमच नाही. मग मी आधी शिक्षकांचं ट्रेनिंग घेतलं, ग्रुप डिस्कशन काय आहे थीम आणि ती कशी घ्यायची.
शिक्षकांच्याच 10 शिक्षकांचा एक ग्रुप तयार केला, त्यांना एक सब्जेक्ट दिला, त्या सब्जेक्टवर तयारी करून यायला लावली, त्यांना सांगितलं कशी तयारी करायची, त्याचा एक लीडर आहे त्याला सांगितलं सब्जेक्ट कसा मांडायचा. सगळ्या शिक्षकांना म्हटलं तुम्ही आता प्रश्न विचारायचे याच्यावर. मग त्या ग्रुपमधल्या एकेकांना काय काय असते ते उत्तरं दिली आणि त्याच्यावर मग मी भाष्य केलं. असं एक ट्रेनिंग शिक्षकांचं घेतलं. शिक्षकांनी मुलांचं ट्रेनिंग घ्यायचं. महाविद्यालयात जी काही 36 ते 3700 मुलं शिकत आहेत त्या प्रत्येक वर्गातल्या मुलांचे 10 जणांचे ग्रुप तयार केले आणि त्याचा एक लीडर तयार केला. त्या लीडरचं ट्रेनिंग घेतलं. मग मी लीडरशिप कशी करायची, आपल्या ग्रुपमध्ये आलेल्या 10 मुलांकडनं काय करून घ्यायचं आणि त्याच्यातल्या 10 मुलांचं सिलेक्शन करून एक ग्रुप तयार करून त्याचा लीडर तयार करून त्यांना एक सब्जेक्ट दिला, त्यांच्याकडनं तयारी करून घेतली आणि सगळ्या 2,500-3,000 विद्यार्थ्यांच्या समोर ग्रुप डिस्कशनची ऍक्टिव्हिटी दाखवून ही ऍक्टिव्हिटी कशी न्यायची ती सांगितली. आणि मागच्या शनिवारपासून आता प्रत्येक वर्गात ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली. ग्रुप डिस्कशन मध्ये असं आहे की एका वर्गात जर 120 मुलं आहेत त्याचे 10-10चे 12 ग्रुप तयार होतील, त्याचे 12 लीडर्स असतील. त्यांना समजा फिजिक्स आहे एक विषय घेतो मी किंवा मराठी आहे त्याचा सिलेबस आहे, त्या सिलेबस मधला एक टॉपिक एका मुलाला, दुसरा टॉपिक दुसऱ्या ग्रुपला, तिसरा टॉपिक तिसऱ्या चौथ्याला 5व्याला 6व्याला असे 10 टॉपिक वाटायचे संपूर्ण पुस्तकावरचे. त्या एका टॉपिकवर त्या एका ग्रुपच्या 10 मुलांनी 15-20 दिवस चर्चा करायची, अभ्यास करायचा, एकमेकांना विचारायचं की तू काय केलं याच्यावर, तू काय केलं याच्यावर, तू काय केलं याच्यावर. ग्रुप लीडरनं ते करून घ्यायचं आणि त्यांनी ते टिपण करायचं. केलेला अभ्यास, वर्गात शिकवलेलं, त्यांना कळलेलं तेवढं. त्यांना एखादी गोष्ट कळलेली नसेल शिक्षकाला विचारून घ्यायची, ती नोट करायची आणि मग तो ग्रुप असा बसेल, सगळे मुलं पुढे बसतील आणि त्या टॉपिकवर एक जण त्यातल्या एका गोष्टीवर बोलेल आणि लीडर त्याच्यावर कन्क्ल्युजन करेल आणि शिक्षक शंकांची उत्तर देईल. मुलांचा अभ्यास 10 पट चांगला होता याच्यातून, 10 पट. एकदा म्हणजे 10 वेळा वाचणं आणि एकदा लिहिणं हे बरोबर असतं. म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस करून जर अभ्यास केला तर तो 10 वेळा वाचता इतका असतो आणि 100 वेळा वाचणं, किती 100 वेळा वाचणं आणि एकदा ग्रुप मध्ये डिस्कस करून मांडणं हे बरोबर असतं. 100 हत्तीचं बळ त्या एका तयारीत. तो मुलगा आयुष्यभर तो टॉपिक विसरूच शकत नाही, आयुष्यभर. ही एक नवीन ऍक्टिव्हिटी यावर्षी सुरू झाली आहे, ग्रुप डिस्कशन या नावानं. तन्वीनं उल्लेख केला त्याचा एक ड्राईव्ह झालाय वर्षात, त्याचे ड्राईव्ह यांना दिलेले आहेत आणि सॅटरडेलाच हा ड्राईव्ह द्यायचा अभ्यासाशी संबंधित. म्हणून सॅटरडेला कंपल्सरी केलेला आहे. हे फक्त ज्युनियरला नाही सिनियरला सुद्धा अभ्यासाला पूरक, कारण तो मेन पार्ट आहे. म्हणून बऱ्याचदा पालकांची ओरड असते, व्याख्यानं होतात, नुसते कार्यक्रम होतात, उपक्रमच होतात, अभ्यासाचं काय, आणि सगळं अभ्यासाचा संबंध आहे याचा. कर्मवीर व्याख्यानमालेमध्ये येणारे अभ्यासक हे मोठे मोठे विचारवंत असतात, ते मुलांना वेगवेगळ्या विषयावरचं नॉलेजच द्यायला आलेले असतात. ते वेगवेगळ्या वयोगटातल्या वर्गातल्या मुलांसाठी ती व्याख्यानमाला असते. वैचारिकही थोड्या मुलांची झाली पाहिजे. फक्त अभ्यासात तो हुशार असता कामा नये, तो जगण्याच्या कलेत सुद्धा हुशार असतो. म्हणून स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन हा उद्या येणारा शब्द आपण आजच राबवायला 5 वर्षापासून सुरुवात. मूल्यांचे संस्कार आता अभंग महाराज बोलले आहेच. आपण गेल्या 5 वर्षांपासून आषाढी वारीच्या निमित्तानं 6 दिवसाचा कीर्तन महोत्सव सुरू केला. माहीत असेल सगळ्यांना किंवा नवीन आहात त्यांना नसेल. आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थीच कीर्तन करतात, मुली पण असतात त्यात विषय घेऊन. त्यांना साथ देणारे विद्यार्थी आणि शिक्षकच असतात, ऐकायला बसलेले विद्यार्थीच असतात. 6 दिवस चाललेला असतो, त्याचा एक वेगळं भारावलेलं वातावरण परिसरात तयार होतं. यावर्षी आपण एक ऍडिशन केली आहे, सगळं कॉलेज 9 ते 3 याच्यात बसवले. पूर्वी काही शेड्यूल होतं, 8चं काही होतं, 11चं काही होतं, 10:30. आता सिनियर ज्युनियर सगळं. सकाळी CETचा तास संपला
की कॉलेज सुरू होतं. 9ला बरोबर मुलं इथं फॉर्म केले जातात, उभे केले जातात, शाळेत जातात. सिनियरचं सुद्धा तिथं राष्ट्रगीत, प्रार्थना आणि एक आणखी संकल्प सांगतो, काही सूचना मुलांना सांगितलं जातं. आणि एकदा ते झालं की मुलं वर्गात गेली की मधल्या सुट्टीपर्यंत तुम्हाला परिसरात कुठंही असा एकदम शांत आणि मस्त असं वातावरण दिसतं. शिस्तही राहते, संस्कारही मिळतो, मूल्यही दिली जातात. कॉलेज एका टर्म मध्ये भरतं आणि त्याला जोडून मग आपण दररोज मुलांमध्ये वाचनाची गोडी असेल. वाचल्याशिवाय त्यांना नॉलेज मिळणार नाही जगाचं. अभ्यासातलं असेल, अभ्यासाच्या बाहेरचं असेल, वाचलं तर पाहिजे. आता मुलं वाचत नाही, त्याची आवड व्हावी. मग आपण इथं वाचन संकल्प रयतेचा हा उपक्रम सुरू. प्रार्थनेच्या वेळी मुलाला एक पाठ रोज एका मुलाकडून वाचून घ्यायचा. सगळ्यांनी तो नीट ऐकावा म्हणून 3 प्रश्न विचारले जातात तिथं त्या पाठावर. आणि ज्या मुलाचा हात, मुलीचा हात वर येईल त्याच्याकडनं उत्तर बरोबर असेल तर त्याला पेन बक्षीस दिला जातो, वाचणाऱ्याला पेन. अशी 3 प्रश्नाची उत्तर. हेतू काय? मुलांनी वाचावं, पण ज्यांना आवड आहे त्यांनी पुढे येऊन वाचावं, त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हावी, स्टेज डेअरिंग यावी. आणि ऐकायला बसलेल्यांचं कान त्याच्याकडे असावे, प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. काय वाचलं हे तरी ऐकावं. नाहीतर मुलं वाचलं जातं इकडं तिकडेच पाहतात. म्हणून ते प्रश्न सुरू. आणि वाचन संकल्प रयतेचा वर्षभर आणि नॉलेज, अभ्यास याचीच पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं नाही. आता कुमारांची कर्मवीर पुस्तक चालू आहे. त्याच्यानंतर श्यामची आई पुस्तक आम्ही सुरू करू, जी संस्कार देणार आहे, आईचं मूल्य सांगणार आहे, वडिलांचं मूल्य सांगणार आहे, शिक्षणाचं मूल्य सांगणार. सकाळी तास सुरू व्हायच्या आधी तर हा वाचन संकल्प रयतेचा, कर्मवीरांच्या नावानं चाललेली व्याख्यानमाला, साहित्याचं मुलींच्या नावाचं संमेलन, हे काही महत्वाचे माइलस्टोन उपक्रम जे भारतातल्या कुठल्याच कॉलेजमध्ये नाही. शिक्षिकांच्या नावाचं साहित्य संमेलन भारतात कुठंच नाही. मी भारतात बोललोय, महाराष्ट्र नाही. विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा कीर्तनाचा महोत्सव कुठंच नाही, भारतात नाही. आणि मग सामाजिक बांधिलकीचं भान देणारे उपक्रम हे सगळं आहे. कारण मुलांना ते हे कळलं पाहिजे, आई वडिलांचं मूल्य काय, समाजाचं मूल्य काय असतं, देशाचं मूल्य, तेही सांगावं लागतं व्याख्यानमालेच्या माध्यमातून. अशा या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी. आणि त्यातून मग क्रीडा क्षेत्राचा उल्लेख केला की अकॅडमीतून मुलं कशी घडतात. क्रीडा क्षेत्र आहे, मग कला क्षेत्रही आम्ही बाजूला ठेवलेलं. एवढं मोठं 13 कोटीचं सभागृह बांधलंय, ते कशासाठी? मुलांच्या कलेला काहीतरी संधी मिळाली. मला सांगायला आवडेल, मागच्या वर्षी राज्य लेवलच्या निबंध स्पर्धेत एका मुलानं राज्याचं पारितोषिक, सरकारचं, कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या स्पर्धांमध्ये 3 पारितोषिक ज्युनियरच्या मुलींनी मिळवलेली आहेत. संगीत असेल, भाषण असेल. पण ह्याहीकडून लक्ष आहे, त्या गुण असलेल्या मुलांकडे त्या पद्धतीचं. आणि काही मुलं थोडी आयडियाबाज असतात, रिसर्चर असतात, उद्याच्या काळातले संशोधक, शास्त्रज्ञ असतात. त्यांच्यासाठी आयडियाचा आविष्कार. या कॉलेजमधल्या 19 प्राध्यापकांनी आणि 6 मुलांनी पेटेंट मिळवले आतापर्यंत. पेटेंट नावाचा प्रकार पालक म्हणून तुम्हाला माहिती नसेल. पेटेंट म्हणजे अशी गोष्ट असते की एखाद्यानं एखादा शोध लावला तर तो शोध माझा आहे आणि त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा फॉरेन कंट्रीचं पेटेंट देणारी संस्था आहे, त्याच्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याला 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. कॉलेजनं मदत करून मुलांना हे पेटेंट करून घेतलंय कॉलेजच्या खर्चात. पण कोणत्या मुलांना? तर आयडियाचा आविष्कार आता होईल सप्टेंबरमध्ये. मुलांकडनं आयडिया पुढे येतात. जसं विज्ञान प्रदर्शन असतं ना तसं. मग आर्ट्सकडच्या मुलांच्या आयडिया, कॉमर्सच्या आयडिया, फक्त त्याला काय सायन्सच असावं असं वेगळ्या वेगळ्या आयडिया. त्या आयडिया कागदावर घेऊन प्रोजेक्टमध्ये, मॉडेलमध्ये त्याचं इथं परीक्षण केलं जातं. त्यातले टॉपच्या आयडिया 6-7 वेगवेगळ्या काढल्या जातात. सोशल सायन्सच्या वेगळ्या, सायन्सच्या वेगळ्या, कॉमर्सच्या वेगळ्या. आणि त्या मुलांना बक्षीस दिलं जातं आणि त्यांना वरच्या लेवलला एक स्पर्धा असते, तिला पाठवलं जातं. ही सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेजकडे आपण सुरू केलेली गोष्ट, आयडियाचा आविष्कार.
त्याचं फलित काय तर मुलांना पेटेंट्स टाइम आपण देऊ शकतो सिनियरला आल्यानंतर. तर पेटेंट म्हणजे त्यानं तो शोध लावलाय, त्याची ती आयडिया आहे की जगात कोणीच नाही आतापर्यंत लढवली, त्याचा हक्क त्याचा आहे. उद्या त्याच्यावर जर प्रॉडक्ट झालं तर त्याच्यातून मिळणारं उत्पन्न त्याचं असणार. जसं हळदीचं प्रोडक्शन भारतात होतं, पण त्याचं पेटेंट अमेरिकेनं मिळवलं होतं. माशेलकरांनी त्याच्या विरोधात केस दाखल केली आणि तो खटला जिंकला, कारण हळद भारताची आहे. उद्या जर त्यांच्याकडे ते गेलं असतं तर आज हळद ज्या भावानं घ्यावी लागते ना आपल्याला, त्याच्या 4 पट भावाने घ्यावी लागली असते. पण ते पेटेंट आपण मिळवलं पांडवपर, त्याला पेटेंट असं म्हणतात. तसं मुलं खूप वेगवेगळ्या आयडिया घडवतात दरवर्षी, त्यांच्यासाठी हा आयडियाचा आविष्कार आहे. म्हणजे संशोधनालाही आपण तितकंच महत्व दिलं, कला क्षेत्रालाही तितकंच महत्व दिलं, क्रीडा क्षेत्रालाही तितकंच महत्व दिलं, आणि अभ्यासाचं तर आहेच आहे. अशा खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणखी, पण आपण आता थांबणार आहोत. मला फक्त जाता जाता आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायचा की पोलीस भरती, तलाठी भरती, क्लास 3, क्लास 2, क्लासवर फार कमी येतात. आत्तापर्यंत मागच्या वर्षात 5-7 होते फक्त, पण मागच्या वर्षात क्लास 3 आणि क्लास 2ची 115 मुलं आहेत. किती? 115 मुलं. आम्ही 11वी-12वीच्या मुलांनाही म्हणतो, तलाट्याची भरती निघाली, भरा फॉर्म 12वीच्या मुलांना. अरे भरा, आम्ही आहोत मार्गदर्शन करायचं. उद्या प्रादेशिक दुय्यम सेवा 12वीच्या बेसवरच्या भरतीसाठी गायडन्स करायला आम्ही आहोत. मागच्या एका वर्षात होतं 115 मुलं या अशा वेगवेगळ्या पोस्टवर गेले. दरवर्षी आकडा वाढत चाललाय. म्हणजे त्यावेळी सुरू केलेला प्रयत्न आता फळाला येतोय. आणि म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला या ठिकाणी जाता जाता ज्या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की रयत शिक्षण संस्थेनं गुणवत्ता विकास आराखडा प्रत्येक कॉलेजला तयार करायला सांगितलं की भविष्य काळामध्ये तुमच्याकडे तुम्ही कुठल्या भौतिक सुविधा करणार आहात, गुणवत्तेच्या बाबतीतले कुठले उपक्रम घेणार आहात, शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत काय करणार, त्याचा आराखडा द्या. आपण ऑलरेडीच पुढच्या 5 वर्षात काय करायचं हे मागच्या 5 वर्षातच केलेलं आहे. आणि आता आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही तो आराखडा बनवत आहोत. त्यात आम्ही पाहतो आहोत, अरे आपण यापैकी बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी केल्या, पण आपण याच्यात नवीन काहीतरी ऍड करू. मग भौतिक विकासात आज आम्ही समृद्ध आहोत. आता ह्या इमारतीला फक्त लिफ्ट टाकायची राहिली, ही इमारत पूर्ण झाली. हा आमचा बिग प्रोजेक्ट आहे. या एकाच इमारतीत सगळं सिनियर कॉलेज आणि त्या सगळ्या इमारतीत फक्त ज्युनियर कॉलेज, असं उद्याचं चित्र असणार आहे. त्यातला 80% भाग पूर्ण झालाय आणि 20% भाग राहिलाय. आता कलर वगैरे आतल्या सुविधा की झालं आणि लिफ्ट टाक, म्हणजे भौतिक सुविधा संपल्या, जवळ संपल्या. म्हटलं संपल्या नाही, आपल्याला मुलांचं हॉस्टेल करायचं, घ्या म्हटलं आपल्याला पुढचा प्रोजेक्ट संभाव्य आराखडा आहे द्या. भौतिक विकासात आज आपण 100% जवळजवळ पूर्ण आहोत. पण मी असा माणूस आहे परफेक्शनिस्ट नाही, अजून काहीतरी राहिलं हे टाका. आणि त्यातून ते आलंय आमचं, आणि आता मुलांचं बसते एवढं आहे. ते झाल्यावर मात्र संपेल बहुतेक. आणि राहिला शैक्षणिक गुणवत्ता विकास. मग शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी 11वी-12वीच्या मुलांना तुम्ही काय देणार आहात, सिनियरला काय देत आहात. आपण ऑलरेडी मी आता जे सांगितलंय हे ऑलरेडीच दिलेलं आहे, ते आम्ही ऍड करणार. आणि नवीन त्याच्यात आम्ही आता पुढे काय ऍड करतोय की आपल्याला 11वी-12वीच्या बेसवर आणखी काय करता येईल. काही आपल्याला 2 वर्षाचा, 6 महिन्याचा, 1 वर्षाचा असं काही प्रोग्राम तयार करता येईल का, तेवढंही करू. फक्त मुलांना ही पदविका घेता ते घेता येईल. तर हा आराखडा भौतिक सुविधा, शैक्षणिक विकास आणि एकूण सगळ्या महाविद्यालयाचं पुढच्या 5 वर्षाचं फ्युचर व्हिजन जे आपण याच कार्यक्रमांच्या द्वारे तयार केलेलं आहे, त्याचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं होतं, म्हणून या ठिकाणी सांगितलं. आणि आता ज्युनियरच्या परीक्षा समितीनं हेल्प डेस्क करायचं आहे. आपण ओपन हाऊस घेतो, पालकांना त्यांच्या
मुलांनी किंवा पाल्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका दाखवणं, त्याच्यात कुठली प्रगतीची संधी आहे याच्या सूचना करणं, याच्यासाठी ओपन हाऊस घेतो. तसंच आता हेल्प डेस्क सुरू करा आणि एक टेस्ट झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याविषयी शिक्षकांना एक वेळ द्यायची आहे, म्हणजे त्या वर्गाच्या, आणि त्याचा पेपर दाखवून की तुला इतके मार्क पडले, ही चूक झालेली आहे, उद्या ही तुला दुरुस्त करावं लागेल, हे सांगायचं. की हेल्प डेस्क सुरू करा आणि मग पालकांपुढे जाऊ दे, आणि जे काही आहे ते पालकांच्या ग्रुपवर टाकायचं. या बाबतीत एवढं एक सांगतो. आणि आपण बराच वेळ मला ऐकून घेतलं. खरं तर महाविद्यालय हे तर आहे, पण त्याचा आत्मा असलेला विद्यार्थी हा माझा आत्मा मी मानत आलेला आहे. आणि हा आत्मा जर व्यवस्थितरित्या आपण पुढे नेला तर समाधान लागतं, आणि त्या भावनेतून आपण काम करतो आहोत. शिक्षक सुद्धा त्याला खूप चांगल्या पद्धतीनं साथ देत आहेत. तर आपण देखील त्या बाबतीत पाठीशी आहात याची मला खात्री आहे. तुमच्या ज्या विधायकाने चांगल्या सूचना याची नेहमीच या ठिकाणी आदर राखला जाईल आणि अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासित करतो. जाता जाता फक्त 5 मिनिटात एक व्हिजिट देऊन मग आपण जावं. चहापान झालं, ज्या पालकांचं झालं असेल नसेल त्यांना चहापान करावं, आणि त्याची सुविधा मला वाटतं आपल्या अल्पोपहारगृहामध्ये केलेली आहे. तिथे चहापान घ्यावं आणि मगच आपण जावं असं सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद.